नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक ददूत चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की बरेच जण काय होतं, स्वामींच्या सेवा वगैरे करतात पण त्यांची पाहिजे ती इच्छा पूर्ण होत नाही. तर मग कोणती सेवा केल्याने किंवा किती पारायण केल्याने इच्छा पूर्ण होते किंवा कोणती पण तुमची जर अडचण असेल, तुम्ही भरपूर पारायण केलात तरी पण इच्छा पूर्ण होत नसेल, तर मग आपण जे संकल्प करून पारायण करतो किंवा अनुष्ठान करून पारायण करतो, म्हणजे तर कसं तर की 108 पारायण. बरेच जण 11 पारायण करतात. म्हणजे कशाचं पारायण की श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पारायण. तर काय होतं, मग 11 पारायण करायचे किंवा 21 पारायण करायचे किंवा 51 करायचे किंवा 108 पारायण करायचे. यापैकी मग तुम्ही कोणतं पण एक पारायण केलात तर तुमची मग काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते. आणि मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की नक्की किती पारायण केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते. जर तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्ही एक पारायण केलात तरी तुमची लगेच इच्छा पूर्ण होते, आणि तुमचे कर्म जर वाईट असतील तर मग तुम्ही किती जरी पारायण केलात तर इच्छा पूर्ण होत नाही. तर त्यासाठी मग अगोदर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, म्हणजे चांगले कार्य करा. इतरांबद्दल वाईट बोलू नका, इतरांचं वाईट मनात चितू नका किंवा इतरांचं वाईट व्हावं हे मनात अपेक्षा ठेवू नका, आपलंच चांगलं व्हावं असं नाही. तर सतत चांगले विचार ठेवा, म्हणजे स्वामी पण तुम्हाला चांगलीच साथ देतात आणि तुमच्या ज्या इच्छा असतील ते पूर्ण करतात. तर मग किती पारायण करायचे स्वामींचे? 108 पारायण करायचे आहेत. 108 म्हणजे किती? तर श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर आता ज्यांना माहिती नाही श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी कशी आहे, तर ते गुगलवर सर्च केलात किंवा यूट्यूबवर सर्च केलात तरी तुम्हाला माहिती होऊन जाईल. आणि आज आत्तापर्यंत बऱ्याच जणांना माहिती झालं आहे की स्वामींची सेवा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणतं पुस्तक वाचायचं किंवा कोणतं पारायण करायचं. पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहिती नाही. त्यामुळं मग त्यांच्यासाठी असं आहे की यूट्यूबवर सर्च केलात किंवा गुगलवर तर तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर मग काय करायचं, त्या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय असतात. 1 ते 21 हे ज्यावेळेस पूर्ण तुमचं वाचन होईल त्याला एक पारायण म्हटले जाते. मग असं तुम्हाला 108 पारायण करायचे आहे. मग आता ते तुम्हाला कसं जमन? आता बऱ्याच जणांना जर तुमची जर काही जरी इच्छा असेल, आता एखाद्याचं काय असतं की एखादी महिला किंवा एखादी आई म्हणा की आपल्या मुलाचं लग्न ठरण्यासाठी किंवा मुलीचं लग्न ठरण्यासाठी बरेच दिवस झाले स्थळ येतात पण लग्न जुळत नाही, पाहिजे तसं मिळत नाही. किंवा एखाद्याला नोकरी पाहिजे असेल किंवा एखाद्याचं जागा आहे पण घराचं काम होत नाही, सतत अडथळे येत असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीसाठी मग तुम्ही 108 जोपर्यंत तुम्ही पारायण करत नाही तोपर्यंत तुम्हाला सतत मग अडथळे येत असतात. तर तुम्हाला लवकर इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही 108 पारायण लवकरात लवकर करू शकता. जर आता लवकर तुम्हाला करायचं असेल तर मग कसं करायचं? ज्यावेळेस महिलांना करायचं असेल तर मासिक धर्म असेल तर मग तेवढे दिवस सोडायचे आहे आणि मग सलग तुम्हाला दिवसभरातून एक तरी पारायण होऊ शकतं. तर मग 108 पारायण करण्यासाठी तुम्हाला दररोज आता काही महिलांना घरातील कामं असतात किंवा दररोज जर शक्य होत नसेल तर तुम्ही मग सलग जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही दररोज एक पाठ वाचन करा किंवा पारायण करा. त्यासाठी पूजा वगैरे असं मांडून किंवा करू नका. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करणार आहात 108 पारायण करण्यासाठी, त्यावेळेस मग काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही जेवढे पारायण करणार आहात, तर ते मंदिरात जाऊन मंदिरात बोलायचं आहे आणि नारळ आणि खडीसाखर मंदिरात ठेवून यायची आहे. आणि मग जर जवळ मंदिर मठ नसेल तर तुम्ही घरी देवघरात देवापुढे पण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मग त्यावेळेस पण तुम्ही ती इच्छा बोललात तरी हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे चालू करायचं आहे पारायण त्यावेळेस मग तुम्ही चालू करू शकता. आणि जोपर्यंत 108 पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे.
आणि श्री गुरु देवदत्त या नामाचा जप करायचा आहे आणि दररोज तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला 11 वेळा शक्य होत नसेल तर फक्त दररोज तुम्ही एक एक माळी जप करू शकता. त्यासाठी 11 माळी किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हटलंच पाहिजे असं पण काही नाही. पण जे तुम्ही करत आहात ते फक्त मनातून करा, मनोभावे करा, की एखादं तुमचं काम व्हायचंय म्हणून. ते काम होईपर्यंत मग तुम्ही स्वामींची सेवा करणार किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आणि ज्यावेळेस तुमचं काम होईल त्याच्यानंतर तुम्ही मग पारायण करणार नाही किंवा स्वामींचा जप वगैरे करणार नाही. असं करू नका. ज्यावेळेस तुमचं काम होईल, काम झाल्यानंतर पण तुम्ही तेवढ्याच अजून जास्त पटीने तुम्ही स्वामींची सेवा करा. तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. कारण ज्यावेळेस आपल्याला स्वामींची गरज असते त्यावेळेसच तुम्ही म्हणजे स्वामींचा धावा करता असं वाटेल. त्यामुळं मग ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल किंवा तुम्ही सुखी जरी असाल तरी त्यावेळेस पण तुम्ही स्वामींचा धावा करा, पारायण करा किंवा जप करा, तारक मंत्र म्हणा. तर काय होतं बऱ्याच महिलांना वाटतं, की आम्ही घरी नसतो, आम्ही नोकरीसाठी बाहेर जात असतो, तर मग आम्हाला शक्य होत नाही. तर मग शक्य होत नसेल तर हरकत नाही. दररोज फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप केलात तरी हरकत नाही. वाचन करायला शक्यच होत नसेल तर तुम्ही महिन्यातून एक तरी पारायण करू शकता. एक पाठ तरी पारायण. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी. दररोज शक्य होत नाही त्यामुळे महिन्यातून एक वेळा केलात तरी हरकत नाही. कारण तुमचं एक पारायण पूर्ण होतं मग. त्यासाठी मग दररोज शक्य होत नसेल तर तुम्ही मग महिन्यातून एक वेळा करून असं स्वामींची सेवा करू शकता. पण स्वामींची सेवा एकदा चालू केल्यानंतर स्वामींची सेवा बंद करू नका किंवा इच्छा पूर्ण झाल्यानंतर स्वामींची सेवा करायची बंद करू नका. तर मग हे 108 पारायण कोणी-कोणी करायचे? किंवा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, की लग्न झाल्यावरच करायचे का? मुलींनी करायचे का? मुलांनी करू शकतो का? हे जे पारायण आहे हे कोणी पण करू शकतं. मुलगा असो, मुलगी असो किंवा आई असो, वडील असतील किंवा अजून कोणी पण असेल. कोणी पण हे पारायण करू शकतं. त्यासाठी नियम, अटी काहीच नाही जास्त. पण ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची अट हीच आहे, की फक्त तुम्ही मनोभावे पारायण करा. पारायण करा स्वामींचं. त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. मुलांनी नोकरीसाठी करत असतील किंवा कॉलेजसाठी करत असतील तर हरकत नाही करू शकतात किंवा मुली स्वतःच्या लग्नासाठी म्हणा किंवा चांगला वर मिळण्यासाठी करत असतील तरी पण त्या करू शकतात. महिला आपल्या पतीसाठी करू शकतात किंवा अजून घरातील मुलांसाठी करू शकतात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी. कोणत्या पण कारणासाठी तुम्ही हे पारायण करू शकता. घरासाठी म्हणा किंवा तुमचं काम अडकलं आहे किंवा कुठला व्यवहार राहिला आहे, तर अशी कोणतीही गोष्ट असू द्या, त्यात तुम्ही हे पारायण केल्यानंतर तुम्हाला याचं फळ नक्की भेटतं. पण 108 पारायण करेपर्यंत तुम्ही ते पारायण शेवटपर्यंत करायचं आहे. मध्येच पारायण सोडून देऊ नका. त्यामुळे मग ज्यावेळेस मध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, तर तिथून पुढं तुम्ही सलग चालू ठेवा, पण पारायण बंद करू नका. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ही एवढीच माहिती सांगायची होती, की 108 पारायण केल्यानंतर किंवा कोणी-कोणी केल्यानंतर काय-काय फळ मिळते. तर ते आजचा हा व्हिडिओ इथेच संपला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.